वहिनी. थँक्यू. मी अशी अचानक येईन असं वाटलं नसेल ना तुला? वहिनी, कधी कधी अनपेक्षित असलेल्या गोष्टी अपेक्षित असल्यासारख्या होतात. पण वहिनी, तुम्ही इथे आलात हे घरातल्या कोणाला माहीत नाही आहे ना? नाही म्हणजे तसं काही कोणाला सांगून आलेलं नाही आहे मी. आणि असंही सावली, आता तू पुण्यात आली असे काही गुपित राहिलंय का? हा म्हणजे ह्याआधी फक्त सारंग आणि मलाच माहिती होतं. पण कालची ती न्यूज बघितल्यानंतर आता तर सगळ्यांनाच कळलं असेल ना? ते तर आहेच, पण खरं सांगू, तुम्हाला आणि सारंगना आत्ता कळलंय. पण मी परत आले आहे हे सगळ्यात आधी तिलोत्तमा मॅडमला कळलं. आईंना सावली म्हणजे तुमची भेट झाली आहे का? हो. हेही अनपेक्षितच आहे ना. असो, मला सांग, अबीर कुठे आहे ग? दिसत नाही आहे घरात. अबीर बाहेर गेलाय. अच्छा. आणि दुसरं कोणीच नाही आहे का घरात? एकटीच आहेस का? अबीरचे बाबा आहेत आत. अच्छा. अगं मग ओळख करून दे ना. हो. व्यंकटेशजी, व्यंकटेशजी. आलं सावली. बसा. हे हे व्यंकटेशजी आणि ह्या माझ्या अमृता वहिनी. म्हणजे सारंगच्या बहिणी. अयो, नमस्कार. नमस्कार. हां, सावली, एक विचारू का? म्हणजे लग्न असं अचानक नाही, म्हणजे कधी झालं तुमच्या दोघांचं लग्न? जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले, खूप खचून गेले होते बहिणी. सगळ्याची उमेद संपली होती. तेव्हा व्यंकटेशजींच्या आईने मला त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला. मुलीसारखं जपलं मला. आणि मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. हो हो. सावलीची अवस्थाच अशी झाली होती की आमची आई आमच्या मागे लागून तिने लग्न जमवलं. अच्छा. नाही, पण खरंच तुला असं सुखात बघून मला खरंच खूप बरं वाटलं सावली. चला निघू मी आता. हो. येते. सावली, काळजी घ्या. तुम्ही